विठ्ठल 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 हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय। भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपांत गुरुचरित्रातल्या 28व्या अध्यायाची पूर्तता सद्गुरु कृपेनं स्थूलमानानं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्थूलमानानं हे अशासाठी म्हणतो की त्या अध्यायावर जर विचार करायचा झाला आणि त्याचं अंतर्गत विज्ञान जे आहे ते बुद्धिग्राह्य करून घ्यायचं झालं तर त्यासाठी म्हणून विशेष अशा प्रकारची उपासना आवश्यक आहे आणि त्या उपासनेला सद्गुरूंचा आशीर्वाद लाभणं ही गोष्ट आवश्यक आहे। आपण सद्गुरूंना प्रार्थना करत असताना त्यांचा आशीर्वाद अभिप्रेत करायचा। आपल्याला आशीर्वाद आहे असं आपण मानायचं, कारण ते आपल्या हृदयामध्ये आहे। उपासना आपल्या हातून नीट होईल का नाही आणि कर्मकांडाच्या माध्यमातनं आत्ताच्या एकंदर जगराहटीला अनुकूल अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातून होईल का नाही याविषयी सर्वसामान्य माणसाला थोडंसं वेगळं वाटत राहतं आणि त्याला उगीचच त्याच्या अंतःकरणावर एक प्रकारचा दबाव आल्यासारखं वाटत राहतं। तेव्हा आपण या 28व्या अध्यायाचा एवढ्यासाठी आपल्या प्रार्थना माध्यमातून आपण समजायचा प्रयत्न करायचा हा अध्याय तो असा की सद्गुरूंच्या मनामध्ये किंवा सद्गुरूंना एखाद्या गोष्टीविषयी जर एखाद्याला द्यायची त्यांना इच्छा झाली तर सहजतेनं ती देऊ शकतात। म्हणून आपण अन्य बाकीच्या गोष्टींच्या भानगडीत न पडता डायरेक्ट सद्गुरूंनाच पत्र पाठवावं किंवा त्यांच्याशी संबंध ठेवावा। आपण हा संबंध त्या अध्यायामध्ये विविध अशा प्रकारच्या
काही उपासना प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, पण त्यातला एकच शब्द सर्वसामान्य माणसाने लक्षात ठेवावा आणि तो शब्द म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून आलेला तो शब्द आहे. म्हणजे तो काय सहजासहजी उगीच आपण आपलं वापरायचं म्हणून नाही, तर पण महाराजांनी काय सांगितलं की ज्याला पश्चाताप होईल, त्या पश्चाताप दग्ध मनुष्य जर असेल, मनुष्य दग्ध होत नाही, पश्चातापानं त्याचं जे कुकर्म असतं ते दग्ध होतं. तेव्हा पश्चाताप झाल्यानंतर मग बाकीच्या प्रायश्चित्तांचा फारसा विचार करायचं काही कारण नाही, कारण त्याच्यासाठी द्रव्याची आवश्यकता असते, देह झिजवायची आवश्यकता असते, पुन्हा यथासांग कर्म घडलं का नाही याविषयी मनुष्याच्या अंतःकरणात विक्षेप निर्माण होतात आणि ते कर्मच त्याला टोचायला लागतं. पुण्यसंचयाची आवश्यकता असते. या मार्गाला आपण कशाला लागायचं आहे? आपण साधी भोळी माणसं भक्ती करायची, प्रेम करायचं आणि सद्गुरूंच्या अनुसंधानात राहायचं. एवढं आपण करत राहिलं तर निश्चितपणे मनुष्याचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा प्रकारचा उत्कर्ष झालेले हजारो लोक सद्गुरू कृपांकित झालेलं पाहण्यामध्ये येतात. तर कर्मकांडांच्या आश्रयानं जर अभ्यास करायचा झाला तर त्यासाठी म्हणून विशेष अधिकारी व्यक्तींची आवश्यकता असते. आणि या व्यक्ती असे सद्गुरू आजकाल दुर्मिळ झालेले आहेत. दुर्मिळ म्हणजे असतील आहेत, व्यक्त स्वरूपात आहेत, अव्यक्त स्वरूपात आहेत, किंवा अशा विभूती ज्यांनी देह ठेवल्या तरी सुद्धा वेगळ्या विश्वातनं या विश्वात ते कार्य करण्यासाठी प्रगट होत असतात, असं गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी उभी रचना अशी सांगितली की कार्याकारणे अवतार होती. अवतार जे आहेत ते काही कामाच्या निमित्तानं होत असतात, क्वचित प्रगट क्वचित गुप्ती. काही वेळा ते प्रगट असतात, काही वेळा गुप्त असतात. पण गुप्त अवतार जे आहेत हे साधकाच्या साधन माध्यमातून त्याच्या कल्याणासाठी प्रगट होतात, हे निसंशय. क्वचित प्रगट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणते. आता या अवतारांचं जे एकंदर महात्म्य आहे ते महात्म्य यथार्थतेनं कोणाच्या लक्षात येईल? ज्याला आत्मविद्या प्राप्त झालेली आहे, जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे, अशा मनुष्याचं ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे. मूढमती म्हणजे कर्मजाड्य ज्याच्या ठिकाणी आहे आणि कर्माच्या अंमलाखाली आहे, त्याचबरोबर विद्या आणि अविद्या यापैकी अविद्या मायेनं जो ग्रस्त झालेला आहे, अशा माणसाच्या नेमकेपणानं हे लक्षात येणं अशक्य आहे. पण आपण निराश कधीच होऊ नये असा एक विचार आहे. आणि संतांनी आपणाला आश्वासनं दिलेली आहेत. संत खोटं बोलत नाहीत. खोटं बोलत नाहीत म्हणजे काय? लौकिकामध्ये संत अजिबातच सगळंच काही प्रगट करत असतात असं, पण खोटं बोलत नाहीत असं म्हणण्याचं कारण असं आहे की संतांचं अधिष्ठान जे आहे ते सत्यच आहे आणि सत्याच्या आश्रयानं त्यांचे व्यवहार चालले असल्या कारणानं क्वचित प्रसंगी एखाद दुसरा शब्द इकडं तिकडं झाला तरी तो सत्यानं परिप्लुत असतो. म्हणून संत हे काय आहेत तर परमसत्याचे पुरस्कर्ते ते आहेत, म्हणून खोटं बोलत नाहीत असं म्हणायचं. तेव्हा 28वा हा जो त्याच्यामध्ये कृच्छ नावाचं हे आहे, चांद्रायण विधी आहे. नदीच्या किनाऱ्यावरनं चालल्यानंतर पातकं दहन होतात किंवा सुवर्णदान केल्यानं पातकं जातात, अन्नदान केल्यानं पातकं जातात. पातकांची यादी सुद्धा दिलेली आहे, पंचमहापातकं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्यांचा विचार फारसा करायची काय आपणाला गरज आहे असं वाटत नाही. पण आपणाला गरज नेमकेपणाने कशाची आहे? गरज फक्त एकाच नामाची आहे,
ते नाम म्हणजे सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. या नावांचं महात्म्य बघा. पहिल्यांदा मी माझं प्रवचन सुरू करताना काय म्हणतो, श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे काय, ज्याच्या पायाशी महालक्ष्मी बसलेली आहे, ती योगमाया आदिमाया बसलेली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ. आणि अशा लक्ष्मीचा जो पती आहे तो. त्यानंतर नरसिंह सरस्वती, जो पूर्ण प्रौढ प्रतापी आहे आणि ज्याच्या ठिकाणी अविद्येचा लवलेशही नाही. सरस्वती जी आहे, भगवती सरस्वती, ही तिचं अधिष्ठान जो आहे असा नरसिंह सरस्वती. आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण सरस्वती, श्री स्वामी समर्थ अशी नावं मी घेतो. या नामांचं महात्म्य असं आहे की या नामांच्या मध्ये जवळजवळ 7 ते 8 तत्व, सगळं विश्वच त्याच्यामध्ये परिप्लुत आहे. पण आपणाला सांगताना मला असं सांगावंसं वाटतं की या सर्व ना भगवंताच्या नामामध्ये काय आहे, काय नाही असं नाही, सर्व काही आहे. पण तरी सुद्धा प्रकाश तत्व नामामध्ये प्रकर्षानं कार्यरत असतं. दुसरी गोष्ट अशी असते की भगवंताचं नाम जे आहे त्याचं सामर्थ्य काय आहे याचा विचार करा. हे नाम काय करतं तर साधकाला अप्त काम करतं. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. नामाचं तिसरं वैशिष्ट्य कोणतं असेल तर शरीरांतर्गत असलेल्या चैतन्यामधल्या विवेक शक्ती जी आहे ती विवेक शक्ती नाम हुडकून काढतं आणि तिला कामाला लावतं. विवेकाला कामाला लावण्याचं काम, संपूर्ण परमार्थाचा आधार जर कोणता असेल तर तो विवेक आहे. विवेकजन्य अशा प्रकारचं जे वर्तन आहे त्या वर्तनाला महत्त्व आहे. म्हणून विवेकाला कामाला लावतं ते भगवंताचं नाम. पुढं काय असतं तर चैतन्याला ते प्रगट रूपानं कार्य करण्यासाठी म्हणून कुठला तरी सपोर्ट लागतो. मग परमार्थामध्ये काय आवश्यक आहे, परमार्थाचं खरं माध्यम कोणतं असेल तर प्रेम आहे. नामानं काय होतं तर भगवंताचं प्रेम जे आहे ते अंतःकरणामध्ये अशा तऱ्हेनं विकसित होत राहतं की त्या प्रेमाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. म्हणजे नाम हे भक्तीचं अधिष्ठान होऊ शकतं. आणखी काय होतं नामानं न तर नाम हे अनुसंधानाची प्रक्रिया जी आहे ती चालू ठेवायला मदत करतं. अनुसंधान म्हणजे अगदी आपल्या जवळ असलेला जो आत्मा आहे तो आत्मा आणि मी एकच आहे, आमची लिंक आहे असं सांगणारी जर शब्द कोणता असेल तर ते भगवंताचं नाम आहे. हा 5वा भाग झाला. पुढं काय होतं, नामानं मनुष्य देहातीत होतो. देहातीत होतो म्हणजे काय होतो तर ज्या जडदेहावर त्याचं प्रेम जडलेलं असतं त्या जडदेहाचा अधिकार परमात्म शक्तीचा आहे. त्याचा अधिकारी जो आत्मा आहे त्या आत्म्याशी त्याची दोस्ती होते नामानं. आणखी नाम काय करतं तर नाम असं शिकवतं की कर्म केलं तरी कर्मातले जे दोष आहेत ते दोष जर माझा सहवास केला तर तुमच्यात राहणार नाहीत असं नाम शिकवतं. म्हणून कर्ता भगवंत असं खरे नामधारक जे असतात ते म्हणतात कर्ता भगवंत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे की कर्ता राम, समर्थ म्हणायचे कर्ता राम. हे सगळं म्हणावंसं का वाटतं, उगीच म्हणावंसं वाटत नाही, तर या अनुभूती आहे, तो अनुभव आहे. आणि हा अनुभव जो आहे या अनुभवाचं परमवैशिष्ट्य जर कोणतं असेल महत्त्वाचं तर या अनुभवातनं आपली मिळकत काय तर द्रव्यलाभ होतो का, वस्तुलाभ होतो का. द्रव्यलाभ किंवा वस्तुलाभ
याचा विचार थोडासा आपण बाजूला ठेवूया. पण नाम घेण्यानं नेमकी मिळकत जर कोणती असेल तर निजवस्तूची प्राप्ती होते. निजवस्तूची प्राप्ती होते म्हणजे काय, तर भगवंताचीच प्राप्ती होते. आणि मग सगळ्या वस्तूंचा मालक जो आहे तोच आपला मित्र झाला, त्याच्याशी मैत्री झाली की मग काय होतं, बाकीचे काय असू दे नाही नसू दे, आनंदच वाटत राहतो. म्हणून तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की सारखं तेच सांगायचं सुद्धा कंटाळा येतो. आनंदाचे डोहे आनंद तरंग, सारखं काय म्हणायचं आहे ते, आनंदाचे डोहे आनंद. आनंदाचा डोह जो आहे त्याच्यात डुंबत राहिल्यावर आपण तुकाराममय होतो आणि तुकारामासारखंच आपणाला वाटतं गंमत आहे, मजा आहे, असं डुंबत राहावं ही अवस्था होती. आणि मग आपणाला सांगतो की हा जो 28वा अध्याय, याचं फलित साधकाच्या दृष्टीनं कोणतं, तर साधक हा विवेकी आणि सद्विचार प्रणालीने युक्त होतो. म्हणून या अध्यायात पुढे येतोय तो 29वा अध्याय. या अध्यायामध्ये भस्माचं महात्म्य सांगितलेलं आहे. भस्माला काय म्हणतात, सामान्य आपला जर मनुष्य असेल त्याची भाषा जरा सामान्य असते, तो काय म्हणतो, विभूत लावतोय मी, विभूत लावतो. संस्कृत चांगला असेल तो काय म्हणणार, विभूती धारण करावी. आता विभूती या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य माणसाला विचारलं, तो बिचारा काय म्हणेल की विभूती म्हणजे भस्म. आणि त्याचं म्हणणं जे आहे ते आपण ग्राह्य धरावं ना. काही शब्दांचे अर्थ माहीत असले म्हणजे शब्दांतर्गत असलेली जी प्रगल्भता आहे ती आपल्या आत नेमकेपणाने उतरलेलीच असेल असं सांगता येत नाही. अर्थ माहीत असला तरी सुद्धा त्या अर्थानं मनुष्य किंवा त्याचा आत्मा, त्याचा अंतःकरण परिप्लुत होईल असं काही म्हणता येत नाही. 29व्या अध्यायामध्ये सद्गुरुनाथ महाराजांच्या मुखातनं सरस्वती ज्या ज्या देहामध्ये वास्तव्य करून आहेत त्यांचं वर्णन करून टाकलं त्यांनी. तेव्हा या विभूतीचा महिमा 29व्या अध्यायामध्ये मोठ्या प्रेमाने सद्गुरूंनी 1-2 कथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ती विभूती धारण कशी करावी, त्याचे मंत्र कोणते आहेत, ती धारण करण्याची आवश्यकता काय आहे, धारण केल्याचं फल काय आहे, आणि भस्म लावल्यानंतर मनुष्याचं कल्याण जे आहे ते कशा प्रकारे होतं, ते होणारं जे कल्याण आहे ते आत्मकल्याणकारी कसं आहे वगैरे गोष्टी या अध्यायामध्ये सांगितलं. पण आपणाला एकच सांगतो, अध्याय वाचावेत, पारायण करावीत, पण काहीही झालं तरी सद्गुरुनाथ महाराजांच्या चरणाची विस्मृती होऊन देऊ नये. अध्याय का वाचायचे हो, तर आपल्या डोक्यात असलेले, अंतःकरणात असलेले त्यांचे जे परम पवित्र आणि इतकंच नव्हे परमोत्कर्षास कारणीभूत असणारे आणि कैवल्य प्राप्ती करून देणारे चराचर गत चैतन्याशी आपलं नातं आहेत ही विचारधारा आपणाला यथार्थेनं आपल्या जाणीवेला आणून देणारे त्यांचे जे चरण आहेत त्या चरणांची विस्मृती होता कामा नये. रामायण वाचलं, रामायणातलं मुख्य काय आहे हो, तर राम आहे. तो रामायणातला सगळीकडे फिरला, त्यांनी पुष्कळ रावणाशी युद्ध केलं, नाना प्रकारच्या वेगवेगळ्या ऋषीमुनींना त्यांनी आपला जो पराक्रम आहे त्यांच्या समोर प्रगट केला, विश्वामित्राच्या यज्ञात त्याला मदत केली, हे सगळं आहे. पण राम मुख्य. एक राम म्हणला की त्याच्या हातनं जी जी विधायक कर्म घडलेली आहेत आणि गुणांचा अभिनिवेश त्याच्या ठिकाणचा जो आहे तो अभिनिवेश आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं तो राम आपल्या आत्मारामाशी कसा निगडीत आहे याची जाणीव झाली की झालं, रामायणाचं कार्य झालं. तसं गुरुचरित्राचं नेमकं काय कार्य,
तर सद्गुरुनाथ महाराजांची जी अक्षय आणि अबाधित सत्ता आहे, त्या सत्तेच्या जाणीवेत राहिल्यानंतर त्या सत्तेचं आणि आपलं केवळ आत्ताच नव्हे तर अनादि आणि अनंत असं नातं आहे, ही जाणीव दृढ झाली की जीवनाचं कल्याण झालं. विभूती या शब्दाचा अर्थ असा आहे, सर्व भूतामध्ये जी विशेष रूपानं आहे त्याला विभूती असं म्हणतात. मग त्यासाठी म्हणून एका कथेचा आपणाला या ठिकाणी 29व्या अध्यायामध्ये कथा उद्धृत केलेली आहे. तर वामदेव हे नाव आपण ऐकलं असेल. वामदेव हे ऋषी होते आणि ऋषीचं कार्य काय तर तप करणं आणि तपाच्यामुळं आपल्या सुंदर धारणा करणं, त्याचबरोबर संधारणा ज्या आहेत या संधारणा प्रगट करत राहणं आणि विहार करत राहणं. ऋषीचा देह नुसता हिंडत राहिला, जसं काय होतं की एखादा देह विविक्षित कार्यासाठी म्हणून नियोजित केला गेला असला आणि तो जर प्रकर्षानं इकडं तिकडं जात राहिला तर त्या देहातनं निर्माण होणारी जी स्पंदनं आहेत त्या स्पंदनानं आणखी काही विधायक कार्य झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यातनंही लोकांचं कल्याण होतं. तर या ठिकाणी असा उल्लेख आहे 29व्या अध्यायामध्ये की वामदेव हे ऋषी आहेत आणि ते आपल्याच अवस्थेमध्ये फिरत निघालेले आहेत. आपल्याच अवस्थेमध्ये फिरत निघालेले आहेत म्हणजे काय, ऋषीच्या आश्रयाचं एकमेवा द्वितीयम स्थान जर कोणतं असेल तर परमात्मा हे आहे. मग ऋषींचं फिरणं आणि आपलं फिरणं याच्यामध्ये फरक असतो. आपण जर फिरायला गेलो तरी ओझं बाजूला आहे असं आपल्याला वाटत नाही, पण ऋषी किंवा आत्मज्ञानी मनुष्य जेव्हा फिरतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपणाला सांगतो की त्याचा विहार जो आहे तो देहाच्या माध्यमातून होत असला तरी सुद्धा तो एक प्रकारचा चिद्विहारच आहे. चिद्विहार आहे. फिरत निघाला हा ऋषी आणि ऋषीच्या फिरण्याची जी ऐट असते ही वेगळी असते. ऐट का वेगळी असते तर ब्रह्मलीन अवस्थेमध्ये त्याचा संचार असतो. ब्रह्मलीन अवस्था आणि संचार हे दोन गोष्टी आपण या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ब्रह्मलीन अवस्था म्हणजे काय तर परमात्मा प्रणित अशा प्रकारची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीशी पूर्णतः युक्त होणं आणि त्याच अवस्थेमध्ये राहणं याला ब्रह्मलीन अवस्था, परब्रह्माच्या ठिकाणी लीन होणं. आणि संचार म्हणजे चारही गोष्टीवर या ब्रह्मलीन अवस्थेचा पगडा असणं याला संचार म्हणतात. आपण काय म्हणतो की पुष्कळ वेळा संचार झाला म्हणजे अंगात येतं. त्याच्यावर परवा बोलताना मी बोलण्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर आपण मला माफी कराल. पण संचार या शब्दाचा अर्थ असा आहे की ती भावावस्था आहे. रामकृष्ण परमहंसांना सुद्धा भगवतीचा संचार होत असे, म्हणजे चारी स्तरावर ते तत्व ब्रह्मतत्व जेव्हा कार्यरत असतं तेव्हा त्याला संचार असं म्हणतात. आणि हा संचार पुष्कळ वेळा मनुष्याला अर्धजागृत अवस्थेमध्येही ठेवतो. म्हणजे संचाराच्या सुद्धा पुन्हा अवस्था आहेत. एखादा संचार जर खरोखर अति तीव्र असेल तर मनुष्याला देहाचं भानच राहत. मध्यम असेल, सुषुप्ती अवस्थेत असेल तर या जगातलं भानही असतं आणि भगवंताच्या जगातलं भानही असतं. तुर्यावस्थेत संचारी मनुष्य असेल तर जगताचं भानच नसतं, जगताच्या पलीकडेच गेलेला असतो. त्या अवस्था आहेत. एवढ्या सूक्ष्म स्तरापर्यंत आपणाला जायलाच पाहिजे असं काही मी म्हणत नाही, पण सहज जाता जाता विषय निघाला आणि अध्याय भस्माचा आहे म्हणून विचार सुचला तो आपल्या समोर मांडतो. तेव्हा वामदेव
निघालेले आहेत. दौरा कुठं आहे त्यांचा, तर क्रमचारण्यात ते निघालेले आहेत असं सांगितलं. आणि त्या क्रमचारण्य कुठं आहे म्हणून आपण विचार करा, तिथं गुरुच्या ते ठीक आहे की तुमच्या याच्या कुठल्या दंडकारण्याच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे क्रमचारण्य. कुठं काय असे ना, काय करायचं आपल्याला, भौगोलिक स्थिती त्याची काय लक्षात घ्यायचं फारसं कारण नाही. फक्त अरण्य हा शब्द आपण लक्षात ठेवायचा. अरण्य म्हणजे काय, जिथं झाडं झुडपं पुष्कळ आहेत. पण वामदेवांचं वर्णन करताना मात्र फार सुंदर केलं. तर त्यांनी वर्णन करताना गुरुचरित्रामध्ये ओवी रचना अशी केलेली आहे सरस्वती गंगाधरांनी. शुद्ध, बुद्ध आणि ब्रह्मज्ञानी अशी रचना आहे. वामदेव कसे आहेत तर परमशुद्ध आहेत. परमशुद्ध काय आहेत, मनुष्य शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे कशावरनं ओळखायचं सांगावं. त्याचं ओळखण्याचं स्थान म्हणजे असं असतं, मनुष्याला कसं ओळखावं, मनुष्याला जाणावं लागतं. आणि जो ज्या पात्रतेचा असतो त्या पात्रतेपर्यंतच त्याला जाणता येतं. देहातीत झाल्याशिवाय, अवस्थात्रयाच्या पलीकडे गेल्याशिवाय यथार्थ जाणीव होत नाही. सरस्वती गंगाधरांनी सद्गुरु कृपेनं असा विचार मांडला की वामदेव हे शुद्ध आहेत. शुद्ध कशावरनं आहेत तर ते ब्रह्मलीन आहेत. ब्रह्मलीन कशावरनं आहेत तर ब्रह्मलीन आहेत याचा अर्थ देहाचा तितकासा विचार, आपल्या अवस्थेत ते हिंडतात. आणि ब्रह्मज्ञानी पण आहेत. ब्रह्मज्ञानी आहेत म्हणजे काय हो, ज्यांच्या ठिकाणी अविद्येचा अजिबात अंश नाही ते ब्रह्मज्ञानी. विद्या आणि अविद्येचा फरक मी वारंवार आपणासमोर प्रगट केलेला आहे. हा फरक प्रगट करत असताना आपणाला जो आपला मूलभूत विचार आहे की सा विद्या या विमुक्तये, तो मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वामदेवांची ही अवस्था आणि त्यानंतर पुढं काय होतंय हा विचार आपण पुढच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. ओम श्री गुरुदेव गुरु, जय जय.